तुमच्याकडे जर पैसा असेल तर विद्वत्ता असलीच पाहिजे असं नाही. तुम्ही मूर्ख असा, फक्त पैसा असला लोक तुम्हाला साहेब म्हणणार. साहेब म्हणणार. त्याला 3 गोष्टी आहेत. मान्यता वेगळी आहे, धन्यता वेगळी आहे आणि विद्वत्ता वेगळी आहे. 3 शब्द आहेत त्याला. मान्यता वेगळी आहे, मान्यता वेगळी आहे, विद्वत्ता वेगळी आहे आणि धन्यता वेगळी आहे. मान्यता 80% लोक पैशाने विकत घेऊन मान्यता कमावतात. ती विकत घेतली जाते आणि ती साधारणपणे 2.5, 5, 10 वर्षाच्या पुढे टिकत नाही. तिचं नाव मान्यता आहे. मान्यता आहे. जर लईच थोडा काढला तर 20-1 वर्ष, पण ती मान्यता आहे. मान्यता आहे. आणि विद्वत्ता व्यक्ती गेल्यानंतरही बरोबर घेऊन जाते आणि धन्यता फक्त संतांनाच असते. धन्य हा शब्द सरपंचाला लागू नाही, त्याला माननीय शब्द लागू आहे. माननीय. लईच बरा असला तर सन्माननीय, आणि त्याच्यापेक्षा थोडा चांगलाच असला तर परिसराचा भाग्यविधाता. मान्यता आहे ती. त्याला 3 शब्द नीट आहे का. मान्यता वेगळे आहे, धन्यता वेगळे आहे आणि विद्वत्ता वेगळे आहे. मान्यता मिळालाही आणि जाईलही. विद्वत्ता मिळवणं अवघड आहे आणि मिळाली तर बरोबर येईलही. तर दोन्ही गोष्टी. विद्वत्ता मिळवणंच. आता हा मुलगा वाजवतो, डायरेक्ट वाजवू शकत नाही. डायरेक्ट नाही. याच्या घराण्यामध्ये कुणीतरी वैष्णव असला पाहिजे तेव्हा ते घर. आईकडचं कुणी असेल, वडिलांकडचं कुणी असेल, आजोबा असेल, पंजोबा असेल, वडील असतील, कुणीतरी एक वैष्णव घरात असल्याशिवाय ही दोन्ही मुलं वाजवू शकत नाही. तुमचं कोणी? कुणीतरी आहे. असं घडणारच नाही. आणि मग जर झालाच तर सप्ताह झाल्यावर टिकणार नाही. कारण तो पाखवाद्या सप्त्यापर्यंतच राहील. हा रामनवमी ते हनुमान जयंती. नाही, तसं नाही ना त्याला. ते तसं नाही. असं घडूच शकत नाही महाराज, घडूच शकत नाही. वाक्य सांग. परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. तो असं घडत नाही. पाहून कधीच घडत नाही. पाहून घडन, पण पाहिलं का घडलं. पाहून घडेल, पाहून घडेल, पण पाहिलं की असं होईल. पाहून करू शकतो माणूस, पाहून करू शकतो. माना नाही तर नका मानू, पण परमार्थ हा रक्तातच असावा लागतो. असं घडत नाही. असं घड कोणी उठायचं तिथे बापट पेंड घेतली. असं नाही ना चालत. आणि जर चालत असत तर 8 पिढ्या परमार्थ टिकलाच नसताना.